कधी-कधी सुचत नसेल की मुलांच्या डब्याला काय द्यायचं किंवा सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं, तर अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आपल्याला आणि त्याला कट करून घ्यायचं थोडं मधोमध. आणि एका साईडने तूप किंवा तेल वापरू शकता. इथे तिखट आणि मीठ घालायचं, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडला पनीर किसून घेतलेलं आहे, छान असं पसरवून घ्यायचं. तिसऱ्या साईडला कोथिंबीर पसरवून घेते, सोबतच एका साईडला कांदे पसरवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. पनीर नसेल तर स्किप केला तरीही चालेल. आणि याला सुकं पीठ लावून छान असं पोळी लाटून घ्यायची आहे. पराठा लाटून घ्यायचा, मस्त असा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा छान असं लाटून झालं की याला तूप लावून दोन्ही साईडनी मस्त असं खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप छान, खूप हेल्दी पराठा तयार होतो. दहीसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत तुम्ही हा खाऊ शकता. तर मी ते 2 पराठे तयार केले सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी. परफेक्ट रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.